विश्वकर्मा यांनी निर्माण केलेली सृष्टी आणि प्रतिसृष्टी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण विश्वकर्मा यांनी निर्माण केलेली सृष्टी आणि प्रतिसृष्टी या विषयावर अगदी साध्या सोप्या भाषेत विचार करूया. आता भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकर्मा हे देवांचे दिव्य शिल्पकार आणि वास्तुविशारद मानले जातात. जसे एखादा कुशल कारागीर सुंदर घर बांधतो, तशीच ही संपूर्ण सृष्टी सुंदर, संतुलित आणि नियमबद्ध पद्धतीने निर्माण झाली आहे, अशी आपली श्रद्धा आहे. या दिव्य निर्मितीमागील शक्ती म्हणजे भगवान विश्वकर्मा. आता सृष्टी म्हणजे काय? आता सृष्टी म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेले हे संपूर्ण विश्व. या सृष्टीमध्ये आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, नद्या, समुद्र, झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण सर्व माणसे यांचा समावेश होतो. आता या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट एका ठराविक नियमाने चालते. आता सूर्य रोज उगवतो आणि मावळतो. सूर्य रोज उगवतो आणि मावळतो. ऋतू बदलतात. बी पेरले की त्यातून झाड उगवते. पाऊस पडतो, नद्या वाहतात. हे सर्व इतके सुंदर आणि शिस्तबद्ध आहे की त्यामागे एका महान नियोजनकर्त्यांची बुद्धी आहे, असे आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे. हीच व्यवस्था म्हणजे विश्वकर्मांची दिव्य निर्मिती. आता विश्वकर्मा कोण आहेत? विश्वकर्मा हे केवळ देवांचे शिल्पकार नाहीत, तर ते ज्ञान, कौशल्य, परिश्रम आणि सृजनशीलतेचे प्रतीक आहे. पुराणांमध्ये सांगितले आहे की त्यांनी अनेक अद्भुत नगरे आणि राजवाडे निर्माण केलेत. त्यांनी स्वर्गातील देवांची घरे, सुवर्णमय लंका, द्वारका नगरी, इंद्राची अमरावती अशी अनेक दिव्य वास्तू निर्माण केल्या. म्हणूनच कारागीर, अभियंते, वास्तुविशारद, सुतार, लोहार, सोनार आणि विविध प्रकारचे कलाकार विश्वकर्मांची पूजा करतात. प्रतिसृष्टी म्हणजे काय? आता प्रतिसृष्टी हा शब्द थोडा वेगळा वाटतो, पण त्याचा अर्थ अगदी साधा आणि सोपा आहे. परमेश्वराने जी मूळ सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीचा उपयोग करून माणूस जे काही नवीन निर्माण करतो, त्याला प्रतिसृष्टी असे म्हणता येईल. आता याचे उदाहरण बघूया आपण. उदाहरणार्थ, परमेश्वराने माती निर्माण केली. त्या मातीपासून माणसाने विटा तयार केल्या आणि त्या विटांपासून घरे बांधली. आता परमेश्वराने लोखंड दिले आणि त्या लोखंडापासून माणसाने पूल, रेल्वे, कारखाने आणि यंत्र तयार केली. आता परमेश्वराने झाडे दिली आणि त्यापासून आपण फर्निचर बनवले. परमेश्वराने बुद्धी दिली. त्या बुद्धीचा उपयोग करून माणसाने संगणक, मोबाईल, विमान, उपग्रह आणि अनेक अत्याधुनिक साधने तयार केली. हे सर्व म्हणजेच प्रतिसृष्टी. सृष्टी आणि प्रतिसृष्टी यांच्यातील फरक. सृष्टी ही परमेश्वराची देणगी आहे. प्रतिसृष्टी ही माणसाच्या बुद्धी, परिश्रम आणि कौशल्याची निर्मिती आहे.
परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे माणूस काहीही निर्माण करताना मूळ पदार्थ परमेश्वराच्या सृष्टीतूनच घेतो. म्हणूनच प्रतिसृष्टी ही सृष्टीपेक्षा वेगळी नसून सृष्टीचाच पुढील विकास आहे. आता श्री विश्वकर्मा आपल्याला काय शिकवतात? विश्वकर्मा आपल्याला अनेक सुंदर गोष्टी शिकवतात. पहिली गोष्ट म्हणजे कामाची पूजा करा. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि मन लावून केले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कौशल्य वाढवा. जो माणूस सतत शिकत राहतो तो आयुष्यात पुढे जातो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिस्त. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट नियमाने चालते, तसेच आपल्या जीवनातही शिस्त असली पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे निसर्गाचा आदर. आपण झाडे तोडत राहिलो, नद्या प्रदूषित केल्या, हवा खराब केली तर सृष्टीचे संतुलन बिघडेल. म्हणून सृष्टीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजच्या काळातील प्रतिसृष्टी. आज विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली आहे. मोठमोठे पूल, धरणे, मेट्रो, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन, अत्याधुनिक रुग्णालये, त्याचप्रमाणे जलद वाहतूक व्यवस्था हे सर्व प्रतिसृष्टीचेच उदाहरणे आहेत. परंतु त्या प्रगतीसोबत माणुसकी, पर्यावरण आणि नीतिमूल्य जपली पाहिजेत. प्रतिसृष्टी अशी असावी की तिचा उपयोग सर्वांच्या कल्याणासाठी व्हावा. सृष्टीचे महत्त्व. आता आपण बघत आहोत सृष्टीचे महत्त्व. आपण रोज सकाळी सूर्यप्रकाश घेतो, शुद्ध हवा श्वासात घेतो, पाणी पितो, अन्न खातो. हे सर्व सृष्टीमुळेच आपल्याला मिळते. जर निसर्ग नसेल तर मानवाचे जीवन अशक्य आहे. म्हणूनच सृष्टीचे जतन करणे म्हणजेच परमेश्वराची सेवा करणे होय. आता प्रेरणादायी संदेश. विश्वकर्मा आपल्याला सांगतात, सुंदर विचार करा, सुंदर काम करा, सुंदर समाज घडवा. आपल्या हातांनी, बुद्धीने आणि कष्टाने अशी प्रतिसृष्टी निर्माण करा की त्यामुळे जग अधिक सुंदर, सुखी आणि समृद्ध होईल. आता प्रत्येकाने आपल्या कामात प्रामाणिक राहिले, गुणवत्तेला महत्त्व दिले आणि समाजाच्या हिताचा विचार केला तर प्रत्येक घर, प्रत्येक गाव आणि प्रत्येक देश प्रगती करेल. आता याचा निष्कर्ष काय निघतो? आपण जो वरील लेख पाहिला याचा निष्कर्ष शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की ही सृष्टी परमेश्वराची अमूल्य देणगी आहे आणि विश्वकर्मा हे त्या दिव्य निर्मितीचे प्रतीक आहेत. आपण या सृष्टीचा आदर केला पाहिजे, तिचे संरक्षण केले पाहिजे आणि आपल्या ज्ञान, परिश्रम व प्रामाणिकपणाने समाजासाठी उपयुक्त अशी प्रतिसृष्टी निर्माण केली पाहिजे. यातूनच आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळेल. चला तर मग आपण सर्वजण भगवान विश्वकर्म्याच्या आदर्शांचे पालन करूया, निसर्गाचे रक्षण करूया, प्रामाणिकपणे काम करूया आणि सुंदर, समृद्ध व संस्कारित समाज घडविण्यासाठी आपले योगदान देऊया. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन लेखासह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.